₹1995 विकली तर 5% तोटा होतो आणि 5% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल. अतिशय सोपं असणारं गणित. वस्तू केवढ्याला विकली? 1995 रुपयाला. तेव्हा किती तोटा झाला त्याला? 5% तोटा झाला. म्हणजे आपल्याला त्या वस्तूवरती नफा जर मिळवायचा असेल तर आपल्याला त्या वस्तूची खरेदीची किंमत सुरुवातीला काढावी लागेल. वस्तूची विक्रीची किंमत किती आहे? ₹1995. जेव्हा 1995ला विकली तेव्हा किती तोटा झालाय? 5% तोटा झालाय. म्हणजे या वस्तूची खरेदीची जी किंमत आहे ही खरेदीची किंमत ह्या 1995 पेक्षा जास्त असेल का कमी असेल? निश्चितच जास्त असेल. म्हणजे 5% तोट्यानं विकली तेव्हा 1995 रुपयाला ती वस्तू विकली. म्हणजे त्या दुकानदारानं ती वस्तू 1995 पेक्षा जास्त किमतीनं खरेदी केलेली असेल. मग आपण याची खरेदीची किंमत सुरुवातीला काढू. खरेदीची किंमत काढत असताना एक लक्षात ठेवा, वस्तू केवढ्याला विकली? 100 रुपयाची वस्तू त्याने केवढ्याला विकली? 100 रुपयाची वस्तू त्याने कितीला विकली? 100 रुपयाची वस्तू त्याने कितीला विकली? ही 100 रुपयाची वस्तू त्यानं 95 रुपयाला विकली. 100 रुपयाची वस्तू कितीला विकली? 95 रुपयाला. गुणले विक्रीची किंमत. खरेदी किंमत काढत असताना तोटा असेल नफा असेल काढताना कशी काढायची पहा. 100 रुपयाची वस्तू 95 रुपयाला. जो तोटा झालाय ना की या पद्धतीनं मांडून घ्या. 100 रुपयाची वस्तू 95 रुपयाला विकली गुणले 1995 बरोबर. याचा जर अतिसंख्य रूप दिलं तर 2100 रुपये ही वस्तूची खरेदीची किंमत झाली. पहा 95 दोन्ही 100 किती येतं? 95 दोन्ही 5 आणि 5 95 दोन्ही किती येतं? 190 आणि 95 1 95. म्हणजे ती वस्तू त्या दुकानदारानं ती किती रुपयाला खरेदी केली? 2100 रुपयाला खरेदी केली. मग आपल्या लक्षात आलं असेल आता खरेदीची किंमत मिळाली. या खरेदीवरती किती टक्के नफा मिळवायचा आहे? नफा 5% मिळवायचा आहे. म्हणजे 100 रुपयाची वस्तू केवढ्याला विकायची आहे? 5% नफ्यानं म्हणजे 105ला विकायची आहे. म्हणून 2100 रुपयामध्ये 100 रुपयाची वस्तूवरती आपल्याला 5% नफा मिळवायचा आहे. तर 2100वर किती नफा मिळेल? पहा हे 2 शून्य हे 2 शून्य गेले 21 5 5 दर्शे 105 रुपये नफा मिळवायचा आहे. म्हणजेच काय येईल? ती वस्तू आपल्याला केवढ्याला विकावी लागेल? हे 2100 आणि अधिक हे 105 हे 5 हा 0 1 आणि 1 2 आणि हे 2 म्हणजे ती वस्तू आपल्याला 2205 रुपयाला काय करावं लागेल? विकावी लागेल. तेव्हा आपल्याला नफा किती होणार आहे? 5%. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? पहिला 1. त्यानंतर दुसरं गणित या ठिकाणी दिलेलं आहे. ते गणित पहा की 80 गुणाच्या परीक्षेत शेकडा मेला अंडरलाईन करतोय. 80 गुणाच्या परीक्षेत 75% गुण मिळाले तर परीक्षेत किती गुण मिळाले असतील? म्हणजे 80 गुणाच्या परीक्षेत बघा किती शेकडा आहे जी कशाची तुलना केली? 100 म्हणून मिळालेले गुण जी झालेली परीक्षा आहे जे झालेल्या परीक्षेत मिळालेले गुण आपल्याला काढायचे आहेत. म्हणून पहा की काय 100 पैकी किती गुण मिळालेत? 75%. शेकडा 75 100 पैकी 75 शेकडा 75. तर ती परीक्षा किती गुणायची आहे? 80 म्हणून गुणवले 80. 25 त्रिक 75 25 चोक 100 4 1 4 4 2 8 म्हणजे 3 गुणवले 20 बरोबर 60. तर त्या विद्यार्थ्याला 80 पैकी किती गुण मिळालेले असतील? 75% गुण मिळाले. म्हणजे 80 पैकी किती गुण मिळाले असतील? 60. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 3. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहू. गणित 47.07 भागिले 1000. आपण जसा भागाकार करतो तशाच पद्धतीने भागाकार करा. छेदस्थानी 1000. म्हणजे या दशांश चिन्हापासून आपल्याला 3 संख्या डावीकडे सरकायचं आहे. कारण का आपल्याला हे जर 3 शून्य काढायचे असतील तर. म्हणून काय करा 1 2 3 1 2 3 म्हणून 47 या ठिकाणी या अशा पद्धतीने मांडलं. या ठिकाणी दशांश चिन्ह होतं. हिथून आपल्याला किती संख्या जायचं आहे? 3 संख्या 1 2 इथं नाही म्हणून 1 इथं दशांश चिन्ह दिलं आणि हे
म्हणजे याचा भागाकार केल्यानंतर भागाकार किती येतो 0.04707 पर्याय क्रमांक किती येतो 4. चला तर समजलं मुलांनो. आता पुढील एक गणित पाहूया. अशा पद्धतीने भागाकार केल्यानंतर पहा की काय 300 सेकंद बरोबर किती तास. मग आपल्याला या तासाचं 300 सेकंद भागिले तास, मग एका तासात 3600 सेकंद असतात. किती असतात 3600 सेकंद. म्हणून या 300ला 3600 ने भागा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, बेक बे 3 1 3 आणि 1 उरलं. किती येते 3600 सेकंद. 3 1 3 3 2 6 म्हणजेच काय 300 सेकंद जर आपल्याला किती तासामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याचं तासामध्ये रूपांतर होतं 1 छदस्थानी 12 तास. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 1. पहा 300ला आपण काय केलं तासाचे सेकंद केले आणि 3600 भागलं, उत्तर मिळालं 1 छदस्थानी 12. आता पुढं गणित दिलेलं आहे मुलांनो. ते गणित पहा की गणित कशा पद्धतीचं आहे. 2 माणसे एक काम 6 दिवसात करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील. हे गणित सोडवताना 2 माणसे किती दिवसात करतात 6, 2 गुणिले 6, तर आपल्याला 4 माणसे किती दिवसात करतील अशा पद्धतीने मांडणी करून घ्या. बेग बे बे 2 4 बेग बे बे 3 6 म्हणजे 4 माणसे काय 4 माणसे ते काम किती दिवसात करतील 3 दिवसात करतील. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 1. म्हणून 2 गुणिले 6 छेदस्थानी 4. ह्याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर उत्तर किती आलं 3. म्हणून 4 माणसे ते काम 3 दिवसात पूर्ण करतील. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया. गणित 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. मग आपल्याला काय करायचं ह्या 4 मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करा. किती होते 400 सेंटीमीटर. या 400 सेंटीमीटरमधून किती वजा करायचा आहे 40 सेंटीमीटर म्हणजे 360 सेंटीमीटर शिल्लक राहतं. सेंटीमीटर शिल्लक राहतं. म्हणजेच याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं 3.6 मीटर. ह्याला काय केलं आपण 360ला 100 भागलं मीटरमध्ये रूपांतर करताना हा शून्य गेला, हा शून्य गेला, ह्या 10 या शून्यासाठी इथं 1 दशांश चिन्ह दिलं म्हणून 3.6 मीटर. म्हणून पर्याय क्रमांक येतो 4. आता पुढचं गणित आहे पुढील गणित पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येत 5ची स्थानिक किंमत किती आहे 5000 आहे. या सगळ्या पर्यायांचा जर विचार केला या स्थानिक किमतीमध्ये शतक हजाराव्या स्थानी 5 कुठं आहे ही इतकी 5000 इतकी काय असते स्थानिक किंमत. म्हणून एकक दशक शतक हजार बरोबर आहे. एकक दशक शतक म्हणजे या 5ची स्थानिक किंमत आहे 500. एकक दशक शतक या 5ची स्थानिक किंमत आहे 500. एकक दशक या 5ची स्थानिक किंमत आहे 5. एकक दशक शतक हजार या 5ची स्थानिक किंमत किती आहे 5000. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 1. या 5ची स्थानिक किंमत किती येते 5000. चला पुढील गणित पाहूया. दिलेलं गणित पहा मुलांनो कशा पद्धतीनं दिलेलं आहे ते की काय 12, 18 व 24 यांचा लसावी किती. याचा जर लसावी काढायचा असेल तर उभ्या पद्धतीने आपल्याला सर्वात सोप्या पद्धतीने लसावी काढता येतो. या ठिकाणी काय केलं 12, 18, 24 आपण या ठिकाणी मांडलं. या तिन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जातो 6ने. 6 2 12, 6 3 18, 6 4 24. पुन्हा ह्या तिन्ही संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जातो का नाही. इथल्या 2 संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो का 2ने. बे 1 बे बे 2 4 3 ला 3. या दोन्हीपैकी कुठल्या एका संख्येला भाग जातो का 3 ने जातो 3 1 3. पुन्हा 2 खाली घेतलं बे 1 बे. या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय असतो लसावी. 6 2 12, 12 2 24, 12 3 36, 36 2 72 म्हणजे 12, 18, 24 यांचा लसावी किती येतो 72. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया. 21 ते 51च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती. पहा 21 ते 51च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या 21 नंतर येणारी मूळ संख्या आहे 23.
23 नंतर येणारी मूळ संख्या आहे 29, 29 नंतर येणारी आहे मूळ संख्या 31, 31 नंतर येणारी मूळ संख्या आहे 37, 37 नंतर येणारी मूळ संख्या आहे 41, 41 नंतर येणारी मूळ संख्या आहे 47 आणि 47 नंतर येणारी मूळ संख्या आहे 51. परंतु आपल्याला काय विचारले, 21 ते 51च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6. किती आहेत? 6. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक लक्षात आलं असेल की 41 नंतर येणारी मूळ संख्या किती आहे? 43 आणि 43 नंतर येणारी मूळ संख्या किती आहे? 47. म्हणून 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 21 ते 51च्या दरम्यान मध्ये असणाऱ्या एकूण 7 मूळ संख्या आहेत. आता पहा पुढील गणित की काय दिलेलं आहे. पुढील गणित की काय, या संख्येची काय करायची आपल्याला, ही पदावली सोडवायची आहे. मग पहा 225 वजा 85 यांची वजाबाकी करा. वजाबाकी केल्यानंतर किती येईल? वजाबाकी 140. किती येते? 140. 140 मधून पुन्हा 85 वजा त्याच्यामध्ये 467 मिळवा. किती येते बेरीज? पहा किती येते बेरीज? 607. या 607 मधून 122 पुन्हा वजा करा. किती येईल वजाबाकी? त्याची वजाबाकी केल्यानंतर येते वजाबाकी 485. पुन्हा या 485 मध्ये 390 मिळवा. किती मिळवायचं आहे? 390. तर येते 875 बेरीज. या 875 मधून 387 पुन्हा वजा करा. मग वजाबाकी किती येते? 400. वजाबाकी किती येते? काय यांची वजाबाकी करा. वजाबाकी येते 488. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 1. त्यानंतर एक शेवटी गणित दिलेलं आहे मुलांनो. पहा की काय, 9423 अधिक 9423 अधिक 9423 अधिक 9423 अधिक 9423 याच्यामध्ये किती 9423 ची किती वेळा बेरीज करायच्या? 1 2 3 4 आणि 5. मग प्रत्येक वेळेस बेरीज करण्यापेक्षा 9423 गुणुले किती करा? 5. या सर्वांचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार येतो 47,115 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 4. अशाच पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागेल. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.